और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पुणे येथे राहणारे दीपक शिंदे यांना 5 लाख रुपयांच्या बदल्यात सुट्टे 10, 50, 100च्या नोटा असलेले 7 लाख रुपये असे 2 लाख जास्तीचे पैसे मिळवून देतो असे सांगून कल्याणपूर्व येथे बोलावून घेतलं। तक्रारदार हे 5 लाख रुपये घेऊन विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन कल्याणपूर्व येथे आले। सुट्टे पैसे देण्याचा बनाव करून एका स्कॉर्पिओ गाडीतून 3-4 इसमांनी येऊन पोलीस आहेत, तुम्ही इथे काय करता असं म्हणून पैसे बदली करणाऱ्या इसमास त्यांच्या गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील 5 लाख रुपये असलेली पैशांची बॅग ओढून गाडीत बसवून ते सर्वजण स्कॉर्पिओ गाडीमधून पळून गेले। ही माहिती तक्रारदाराने पोलीस ठाण्याला कळवताच कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत लागलीच आरोपींचा शोध घेत या आरोपींना अवघ्या 5 तासात अटक केली आहे। गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी पैसे बदली करण्यासाठी आलेल्या आरोपींचे मोबाईलचे वेळोवेळी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची स्कॉर्पिओ गाडी जुन्या पुणे हायवेने जात असल्याचं समजून आल्यानं तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांना कळवलं असता सोमाटणे फाटा या टोल नाक्यावर स्कॉर्पिओ गाडी MH04 GD 7823 व त्यातील 4 आरोपी संजय नागोजीराव भोसले राहणार गौरीपाडा कल्याण, गौसपाक गुलाम हुसेन शेख राहणार गौरीपाडा कल्याण, सोमीनाथ तुळशीराम गायकवाड राहणार मोहने, अरविंद जगन्नाथ जॉर्जट राहणार इंदिरानगर कल्याण यांना 5 तासांमध्ये ताब्यात घेण्यात आलाय। तपास पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास केला असता गुन्ह्यातील इतर आरोपी आळंदी मार्गे अहिल्यानगरकडून शिर्डी मनमाडकडे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH05 AJ0247 याने पळून जात असल्याचं समजल्यानं लागलीच जवळचे पोलीस ठाणे राहुरी यांच्याशी संपर्क करून अहिल्यानगर शिर्डी रोडवर नाकाबंदी करून अहिल्यानगर शिर्डी रोडवर पाहिजे असलेले आरोपी उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू, शरद कुमार मोहन, नरेश फट्टू शर्मा तसेच आरोपी नामे लक्ष्मण उर्फ प्रदीप विश्वनाथ धनवे राहणार उल्हासनगर यास पुढील 36 तासात ताब्यात घेतलं। आरोपींकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्यांनी या गुन्हा कबूल केल्यानं गुन्ह्यातील चोरीस केलेल्या रोख रकमेपैकी 2,36,000 रुपये, गुन्ह्यात आरोपींनी वापरलेल्या 2 स्कॉर्पिओ गाड्या, आरोपींचे वापरते एकूण 9 मोबाईलचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। काय नेमका प्रकार? कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल असताना यातील हकीकत अशी आहे की दीपक शिंदे म्हणून हे पुण्याचे रहिवासी आहे आणि ते कल्याण येथे आले। त्यांना रँडमली एका आरोपीने फोन केला की आम्ही तुम्हाला नोटा बदलून देतो आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 2 लाख रुपये जास्तचे देणार। ते जास्त पैसे मिळण्याच्या आमिषापोटी त्यांनी ते पैसे घेऊन आले आणि इथे नोटा बदलेसाठी त्या ज्या आरोपींचा ग्रुप आहे त्यांनी ते नोटा असल्याची खात्री केली आणि यांच्याकडून ते पैसे हिसकून घेतले आणि त्यांच्या दुसऱ्या टीममधील 4 ते 5 आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून पाठलाग करण्याच्या रेड पडल्याचा बनाव केला आणि ते पैसे घेऊन पळून गेले। पोलिसांकडे जेव्हा फिर्यादीने माहिती दिली तर पोलिसांनी पुणे हायवेवरनं ह्या 5 आरोपितांना ताबडतोब ताब्यात घेतले त्यांच्याकडून आणि त्यांचे इतर साथीदार असे एकूण 9 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या 2 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे। 9 आरोपितांना अटक केलेली आहे आणि 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल, मोबाईल असे सर्व ऐवज जप्त करण्यात आलेले आहे। हे सगळे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहे, काही कल्याणमधले पण आहे आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला सगळ्या आरोपितांवर गुन्हे दाखल आहे। एक संजय भोसले, सोमनाथ गायकवाड, गौसफ हुसेन, अरविंद जॉर्जट, उमाशंकर, शरद कुमार, नरेश फडू शर्मा, प्रदीप धनवे इतक्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि फारूक आणि सय्यद नावाचे आणि अजून 2 आरोपी असे 4 आरोपी अजूनही या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।